श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा, संतजनाच्या विश्रामा, सीतापते दाशरथे. तुझ्या कृपेचे वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चकनाचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पायी तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते नेही कामा आपले तडीला. भूपतीचा वशिला ज्या ते देवाला धला, तो अंध होतो दिवानाला. नीच कितीही असला जरी, ऐसा अमोघ कृपेला होईल की मी योग्य भला. याचा विचार जो मी केला तो ऐसा आले कडून. नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती, ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा आषाढ होत ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागते वरचेवरी. मग ऐशा पातकाला केविला धावा वशिला, तुझा सांग जगतपाला हे व्यवहारिक म्हणण्याचे. तुला वडी पातकाची मनापासून आहे साची, ऐसा साक्ष पुराणाचे आहे की दिनबंधू. पुण्यवानाचे तारण केले न काही नवल, जो पातक्याला गुन्हा उदर तसे तोच मोठा. या जगचे तुझ्या गुणा मोठा नाही कोणी आण, देवा माम पातक लागुना किमर्त्या आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा, दास गणू शरण चरणा आता अपेक्षा करू नका. या मारुतीचा उत्साह करीत होता अवघा गाव, त्याचा पुढील खंडेराव पाटील गणेश कुडीचा. हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धनकनक संपन्न पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून याच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्य जिम्मेदारी मग काय विचारता. महदाजी पाटलास 2 मुलगे ओरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे करताजे. कुकाजीचा तो धाकटा, पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा. होता त्या घराणा ते पाटील करताजी कारण, मुलगे होते 6 जण. कोकाजी नुसता भाग्यवाना, पुत्र नव्हता त्याचे खुशी. करताजी पावता मरण, 6 मुलाचे संगोपना कोकाजीने केले जाणं. जन्मदात्या बापापरी कोकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी नांदतात वाटे हे नांदू लागल्या. पाटील कोकाजीनंतर खंडू पाटील कारभार, त्याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटलाप्रती 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमीदार सत्ता होती साचार, पैशाचा तो निघे धूर. जयाच्या सदनामध्ये बंधुसारी तालीम खिटी, दंडपट्टे खिळती, कुस्तीच तो होकती. होता हरी पाटलास उत्सव नावाचा मारुतीचा, तरी जय जयकार पाटलांचा. म्हणतील तो शब्द त्याचा, झेलणे मगर येतीला नेहमी कटकटी मारामाऱ्या. शेगावात होत्या खऱ्या पाटील एका मापी साऱ्या, लोकाप्रती मोजितसे. हा सज्जन साधू संत हे न त्याच्या मणी येत, वाटेल त्या बोलती सत्य. दैत्य यथामती. असो पाटील बंधूंनी राऊळात येऊन महाराजांची हेळसाणे करण्यासाठी सुरू केले. कोणी म्हणावे पिशा गण्या खात जगात आककण्या, अशा गोष्टी अतिवण्या त्यांनी कराव्या समर्थांनी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवी निश्चिती, लोक तुला बोलती योग योगेश्वर म्हणून, त्याचे दाव प्रत्युत्तर न करे तरी आम्ही देऊ मार. याचा करी विचार बऱ्या बोलाने ते धवा, त्याचे बोल ऐकावे समर्थाने न उत्तर द्यावे. अवघे हाशावरी न्यावे कोप न धरावा यश किंचित, ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थांशी ऐशी वदला, नका महाराज ऐसे राहू, चला अकोले ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजली बहु, याचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले, सत्तेपुढे काही न चाले. येथे याची पाटील की गजानन बोलले त्यावर भास्करा थोडा दम धरी. ही पाटील मंडळी सारे आहेत माझे परमभक्त, मात्र विनयाचा प्रतिथारा यांच्यापाशी नाही थारा. शोधून पहा अंतरा त्याच्या म्हणजे कळेल की ही पोरे पाटलांची माझी लेकरे आहेत साची. कृपा आहे संतांची त्याच्या कुळावरी भास्करा, जमीदार उर्मटपणा हेच त्याचे भूषण. काय वाघाचे हे वजन असावे सांग काही परी, तलवारीचा मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणार. अग्नीचा तो थंडपणा सांग धरावा कवन्यारीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गरुड जल
हिवाळ्यात निवळा होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजांच्या धरून करी म्हणजे कुस्ती करी. माझ्या सवे तुला कुस्तीत करीन चित. चाल जाऊ तालमीत उगीन बैसे ते म्हणत. गणगणगणात बोते तुझे प्रस्थ माजले भाऊ. हे खरे खोटे आज पाहू. मला पाळशिले तरी देव तुला मोठे बक्षीस. हे समर्थांनी मानविले. दोघी तालमीमध्ये गेले. समर्थांनी कौतुक केले. ते आता परियसा खाली बसले. गजानना उठेवा आता मज लागून. असल्यास जरी पैलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावयास लागला यत्न करावास. परिते अगे गेले वाया. हरे ना आता समर्थामुळे धामाहुमा तनू झाली. शक्तीची ती कमाल केली. पेच झाले निर्बळे समर्थांशी झंझता. हरी म्हणे मनात हा केवढा आहे सशक्त. अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येलावना. हा केळकेळी तो दिसतो जरी. शक्ती याची गजापरी. खोड्या आमच्या नानापरी. आजवरी याने सहन केल्या त्याचे हेच कारण. हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान. भरणे नाही रागावला जंबुकाच्या चेष्टेला. गजापतीनं माने भला. स्वानाची भुंकण्याला व्याघ्र नदी किंमत. काही असो त्याच्या पायी आता ठेवणे आली डोही. आजपर्यंत मी नाही कवनासी नमन केले. समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला. ना तरी चित मधला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दाने होक श्रेष्ठ सर्वाहुणे. कृष्ण बलरामे बालपणे ऐशीच कुस्त्या केल्या रे. मुष्टिका आणि चानूर मलविद्येचे परमेश्वर. वदिता झाला साचार जिदय रक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर. दुसरे ते घरदार. तिसरा तो प्रकार आहे धनमार्जनाचा. तुझ्याप्रमाणे पुतणारे पाटील होती येवणे तिरे. कुकुडाचे पोरे सारे त्याने केली सशक्त. तैसे तो करावे शरीर बला वाढवावे. ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले. हीच बक्षीस द्यावे मज. ना तरी कुस्ती करी आज. येणे रीती बुजला माझा समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास शेगावीच्या हे करास शक्त करीत सुक्त करिता येईल की. असे धूर्तपणाचे बोलन केले पाटील हरीने. जे मुळात असतील शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून. अदत्य महाशन करणे पुण्यापुरुषाशी. ही पाहुणे त्याची कृती. इतर बंधू बोलवते परितू त्या चुकडाप्रती. का भीतस कळेना आपण पाटलाचे कुमार. या गावीचे जमेदार. ते तूच कार्य ठरविशे शेर. पदी त्या नागव्याच्या त्या पिशाच्या थोटांग. गावी माजले उदंड त्याचा पायाचे. काळीला दंड लोका सावध करावया. ऐसे न करी जरी आपण तरी लोक अगे होतील पुढे. पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मौंद साधूचे वेश घेते. वेळ्या वाकुळ्या कृत्या करीते. बाया वापुड्या भुंदिते याचा करी विचार. सोने कसं लावल्या विना तर कडेना सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा कडून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कडला जेव्हा रेडा बोलला. परीक्षेविने कवनाला अस्थाने मान देऊ नये. चाल परीक्षा तयाशी आज आपण करुसाचे. मोडी घेऊन उसाचे मंदिरात पातले. हरिना बोले. हरी काही बोलला. इतरांशी प्रश्न केला. अरे पिशा या उशाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुवासाची तरी एक अटी आमोची आहे तू दे मान्य करी. आम्ही उसाने करू प्रहार तुझ्या यदवा अंगावर. त्याचे वळणा उठले जर तरीच योगी मान तुला. ऐसे भाषण ऐकले महाराज काही न बोलले. लेकराचे बळीस चाळे मलिना आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार. ओसाचा तो खाण्या मार. हा काही तयार नशे. मग म्हणाला गणपती अरे मौन्य हीच संमती. त्याने दिली आपणापती. आता काय पाहता ते दोघे तिचा मान भले. ऊस करी घेतले समर्थांशी मारण्या भले. आले चढून अंगावरी ते पाहता नारी नर. मंदिरी जे होते इतर ते पडू लागले भरभर. भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांशी नका मारू समर्थांशी. त्या उसाच्या आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमच्या पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमच्या असावे दयाभूत अंतकरणाधीनाविषयी. हे महासाधू तुम्हाशी जरी न वाटतील माणशी तरीही नदीन लेखुणे असे द्यावे सोडून हेच बरे. अरे शूरजी का शिकारी ते चालकृती वाघावरी.
उगीच बंदूक घेऊन करी न मारती नागतोळा. मारुतीने जाळली रावणाची लंका भली. उगीच नाही चाल केली झोपड्या पाहुणा दुर्बळांच्या. यावरी म्हणती पूर्वी तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक अत्यादरे. योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहावा योग. येथे आलो आम्ही चांग. यात न घ्यावा तुम्ही भाग. पहा मौज द्रोणी. ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थापात. जैसा का झुडीतात ओंब्या शेती कुतोल कुशीबल. परिणाम महाराज डगमगले. मुला पाहुणे हसत बसले. कुठेही नाव मगले. बळ त्याच्या अंगावर हे पाहता पोरे भ्याली. चरणी त्याच्या लागली. म्हणती खराच आहे बले हा योगेश्वर. महाराज म्हणती पोरांना मुलांना तुमच्या कराला असेल अति त्रास झाला. मारण्याने मज लागे त्या श्रमाच्या करण्याचा नाश. काढून देतो युक्षुरस तुम्हाला गे पेवयास. या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला. हातानेच पिळून त्याला रस काढला पात्रामध्ये. त्या ऊसाचे अवघे मोडी समर्थाने पहा पिळले आणि पेण्या कारणे दिले. रोसन हाडे पुरांस श्री गजानन पुण्यपुरुष. चरक्या वाचून काढेला रस ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळी नव्हती. योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीत च्युत नसे. पौष्टिक पदार्थ शक्ती येते परी ते ऐसे कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्राते करणे आपल्या योग शिका. हेच तत्व सुचवयाशी पाटील अब्रकांशी. अरे काढून रसाशी दाविते झाले श्रुती हो. समर्थांशी वंदन गेली पोरे निघून. खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात. त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणणे कथली सारी हकीकत त्याला खरी. ती एकतांतरी खंडू पाटील चकित झाला. मग तूही आहे दर्शनाला समर्थाच्या येऊ लागला. परी मार्देबाबानीला मुळी नव्हते चिंतित. गण्या गजा असे म्हणत पाटील समर्थ कारण. अरे तुरेचे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्याधिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण आरतुरीची. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला तोही सांगितो इसा भला. सावध चित्ताने नोकर चाकर हिनदिन त्याच्या सवी हे भाषण करिता संभावित जन. तेही एकेरी स्वरूपाचे अरेतुरीची म्हणण्याची सवय पाटला पडेसाची. काकी रयत गावाची लेकरी त्याची निसंशय होती त्याच सवयीने. खंडू पाटील गण्या गजा म्हणे समर्थ कारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतकरणे. पाहणारडा लावणी वर करवंटी हात खोबरे हात. यास न्याय तयाचा परिपाठ होता भरण्याचा. वृद्धा पकाडा कोकाजीचा झाला म्हणणे कारभारी. करी कोकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना. एक सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एका भूमीवरी. मग का रे तुझी वय खरी. मुग्ध होते त्याच्या पुढे. तुला नाही पोरबळ माझा झाला वृद्धपकाळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे माझा डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करुणा करुणा पोर एखादे द्या मज. तू खरा साधू असल्यास सत्य पुरतील तुझे मनोरथ. आणि माझा हे अवघा हे तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषांचा अशक्य काही जगत्रयीन उरले नाही. संत लाभाचा करुण घे काही आपणा उपयोग. ते खंडूने मानवले एके दिवशी बोलते केले. मारुतीच्या मंदिरी भले ते कैने रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा नातवंडांची उपजली त्याच्या चित्ता. नातवंड ते पाहण्याची तुला लोक. साधू म्हणती दर्शन केला तुझा पती. इच्छा म्हणेच्या पूर्ण होती लोक. असे लोक सांगतात त्याचे दावी प्रयत्तर. उगा न करू उशीर तुझ्या पायी त्याचे शिर. तू कर हावानी पुत्रिक. ऐसे भाषण ऐकले महाराजांना त्यांचे बोलिले. आज हे उत्तम घडून आले. त्या याचना केली आम्हा सत्ताधन तुझ्या हाती. तू प्रयत्नवादी असशील निवृत्ती. मग विनंती आम्हा प्रती का करतोस कडेना. धन आणि बलापुढे अवघेचा म्हणती बापुडे. मग का रे हे नघडे साह्य बल धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढे होती. तुझे कोणी न मोडती जन शब्द वरडात. मग त्या ब्रह्मदेवाला काना आज्ञा करशी भला.
आपणा पुत्र देवयाला हेच कडे पडले मज खंडूकरी भाषण ही गोष्ट ना यज्ञाधीन पिके पाण्या वाचून येते जरी जगामध्ये तरी पडणे पाणी मानवाच्या ना करी जाणे दुष्काळात जमिनी पडते उतान्या ख्यात हे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालविणार तसेच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील असे बोलता हसू आले समर्था तू केलीस याचना आता मज कारणे पोराचे याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केली देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या हाती सर्वतोपरी नाही जरी परी मी विनंती करी न करी तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकेल माझी भिड त्याला नाही काही जड तू घरचा आहेस धड रसांब्याचे तुझ्या खाली हे मम माणी प्रमाण वचन पुत्र होईल तुझं कारण आमरसाचे भोजन दर साल घाली ब्राह्मणा. हे कंडूने ऐकिले घरी येऊन सांगितले कुकाजीचं निवेदन मंदिराचे वर्तमान हे कथा कुकाजीचा आनंद झाला बहुवस तो काही लोटला दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची अरबीने झाली साचे 9 मास पूर्ण झाले तिच्या लागे पुत्र झाला. खंडू पाटील आनंदाला कुकाजीच्या हर्षाला पारावार नाही काही नसे त्याने धर्म केला भाऊ गरिबा दिले गुळ गहू बर्फीचा पेढे दिला खाऊ गावा दिला प्रकांना थाटात झाले बारसे भिकू नाव ठेवलेसे पुढे वाढला नसे शुक्लपक्षीच्या इंदुपुरी आमरासाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी पाटलांच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटलांचा देशमुख पाटील नसाचा. शेगाव हा दुपडीचा गाव पहिल्यापासून एक दुपडी शेगाव देशमुखांची एक फडी पाटलांची अंतःकरणे एकमेकांची मुळे होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्याखात सदा इच्छिते मनात लेश नशे प्रेमाचा शक्ती शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमेकाचे श्वान येता गुरगुरी रोकडे तसे झाले शेगावात पाटीला आणि देशमुखात 36चा आकडा सत्य झाला ना होईल ते शिष्टाचा. पुढे गोष्ट झाली ऐसी कोकाजीचं झाले स्वर्गवासी पाहून या नातुंडाशी भीमातटी पंढरीत त्यांनी खंडूचे उद्विग्न मना गेले सहज होऊन तो म्हणे शत्रुपूर्ण आज ढासळले ज्या चुलत्याच्या जीवावर मी निर्भय होतो भूमीवर तो आधार माझा श्री हरी कार्य निलास कडवणे ऐशी संधी पाहून बालट आणण्या कारण वाटलावरी संपूर्ण सवडपूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हाप्रत ही जमीदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. या दासगण विरचित या श्रीगजन विजय नामे ग्रंथ परिसर श्रोते सावचित्त कुतर्काते सोडून शुभ भवंतु श्रीहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ सप्तमोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तपतिपालक सेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.